सर्वात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे मकर संक्रांती। सगळ्यात आधी आंघोळ केली आणि पूजा करायला बसली। पूजा झाली त्यानंतर मग माझं लंच करून घेतलं आणि रेडी व्हायला लागले। आणि हो, आज मकर संक्रांतीची जी पूजा आहे म्हणजे सुगळ पूजन आहे हे 3 नंतर होणार होतं दुपारी, म्हणून मग एक पार्सल आलं होतं, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून देते। तर हे पार्सल आहे ही आहे फ्रूट बास्केट आणि याचा घोळ काय झालेला आहे तुम्हाला सांगते। ही मी व्हाईट कलरमध्ये ऑर्डर केली होती आणि मला गोल्डन कलरमध्ये आली। क्वालिटी खूप छान आल्यामुळे मी ही एक्सचेंजसाठी टाकली, कारण मला गोल्डन नाही व्हाईट कलर पाहिजे होता। माझ्या किचनच्या थीमला व्हाईट कलरच मॅच होतो। जर ही फ्रूट बास्केट तुम्हाला पण आवडली असेल आणि लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या डीएम मध्ये तुम्हाला मिळून जाणार। नंतर सुगडं पूजन करायचं होतं म्हणून मार्केटला आले, कारण मी सुगडे आणलेलेच नव्हते म्हणून सुगडे घेतले। कोणाकडे 2 तर कोणाकडे 5 सुगड्यांची पूजा करतात। आमच्याकडे 2 सुगड्यांची पूजा करतात म्हणून 2 सुगडे घेतले आणि त्यामध्ये ज्या पण गोष्टी टाकल्या जातात त्या सगळ्या घेतल्या आणि घरी परत आली। आता यानंतर मला सुगळं पूजन करायचं आहे, तर त्याचीच तयारी माझी सुरू आहे। सगळ्यात पहिल्यांदा सुगड्याला धागा गुंडाळून घेतला आणि त्यानंतर मग त्याला टिके वगैरे लावले आणि सगळ्या गोष्टी यामध्ये टाकल्या, जसं की गाजर, बोरं, त्यानंतर मटरची शेंगा आणि हरभऱ्याचे गाठे, आणखी गहू, आणखी तिळगुळ, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकल्या जातात। आणि त्यानंतर तिळगुळ बनवायला घेतलं। तिळाचे लड्डू तर मी बाहेरूनच विकत आणले होते, पण तिळगुळ बनवायचं राहिलेलं होतं माझं म्हणून मग तिळगुळ बनवलं। आणि आज एकादशी असल्यामुळे खिचडी पण बनवता येत नव्हती आणि देवाला नैवेद्य पण देता येत नव्हता, म्हणून देवांना आणि सुगड्यांना तिळगुळाचाच नैवेद्य दाखवला। असा होता माझा आजचा संक्रांतीचा दिवस। होप तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। आणि हो, तुमचे लाईक्स खूपच कमी येतात। मला असं वाटते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात नाही आवडत, म्हणून मग मी कन्फ्यूज होते। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना तर प्लीज लाईक करत जा, म्हणजे त्यावरून मला कळते की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात आणि मी आणखी मोटिवेट होते आणखी छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी। आणि तुमची लॉंग व्हिडिओजसाठी सुद्धा रिक्वेस्ट येत आहे, तर लवकरच तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओज पण येतील। चला, तिळगुळ खा आणि गोड गोड बोला।